हाय, हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा होम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत. मी सगळ्यात त्याआधी सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे थंडी स्पेशल खारकेची खीर. तर काय होतं, खारीक खाण्याचे अनेक फायदे आहेत. एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे हाडं बळकट होतात आणि थंडीच्या दिवसात नेमकी आपल्या हाडांचं दुखणं वरती येतं, म्हणजे वरती डोकं काढतं. आमची आजी असंच म्हणायची की थंडीचे दिवस आले की आता हाडांचं दुखणं वरती येणार. म्हणजेच काय होतं, थंडीच्या दिवसात हाडांना बळकटी आणण्याची आपल्याला गरज असते. तर काय करायचं आपल्याला, खारकीने अजूनही बरेच फायदे आहेत. खारकीने रक्तवाढीस मदत होते, हाडांच्या दुखण्याला मदत होते, हाडास बळकट येते. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लोह मिळतं. लहान मुलांना जर तुम्ही रोज दिली तर त्यांना भूकवाढीसही मदत होते. त्यामुळे खारकीचे अनेक असे फायदे आहेत आपल्याला. तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, एक 15 ते 20 खारका इथे मी ही आपल्याला साधारणतः किती खीर बनवायची त्यावर डिपेंड आहे, किती खारका घ्यायच्या. तर आपली 5-6 वाट्या खीर तयार होते. तर बघा, मी इथे 15 ते 20 खारका अशा माझ्याकडे साध्याच खारका होतात. तुम्ही कुठल्याही खारका घेऊ शकता किंवा मग खारीक पावडरही घेऊ शकता. बघा, अगदी साध्या खारका या आहेत. त्या मी काय केलेल्या आहेत, फोडून भिजत टाकलेल्या आहेत. शक्यतो फोडूनच भिजत टाका, म्हणजे काय होतं, आतमध्ये खारीक चांगली आहे की नाही हे आपल्याला समजतं. भिजून बिया काढल्यानंतर मी काय केलेलं आहे, त्या खारका स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि रात्रभर पाण्यात भिजत टाकलेल्या आहेत. बघा, या पद्धतीने अगदी स्वच्छ अशा खारका आहेत. आता आपल्याला हे पाणी फेकून नाही द्यायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी गाळून घ्यायचं आहे, खारका काढून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी तुम्ही भाजीला, त्यानंतर वरणाला, कणिक भिजवायला वापरू शकता. फक्त गाळून घ्यायचं आहे, म्हणजे मग त्याचाही आपल्याला खूप फायदा मिळतो. कारण आपण खिरीत दूध टाकणार आहोत आणि जर पाणी टाकलं तर ते पानसट वाटेल. म्हणून मग काय करायचं आहे, आपल्याला हे पाणी दुसरं कुठेतरी यूज करायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, या खारका छान, बघा किती छान अशा भिजलेल्या आहेत. आता या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे, मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची. खारका स्वच्छ धुवून भिजत टाकलेले असल्यामुळे काय होतं, हे पाणी पण चांगलंच असतं. आपण जेव्हा ही खारीक बारीक करतो ना, त्यावेळेस जर तुमच्या मिक्सरमध्ये अशीच पूर्ण बारीक नाही झाली ना, तर तुम्ही हेच पाणी थोडंसं टाकून बारीक करू शकता, छान पेस्ट तयार करू शकता. पण खूप पाणी नाही घालायचं आहे, नाही तर मग काय होतं, थोडीशी पानसट लागते, त्याची गोडी कमी होते. बघा, किती बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. अशीच आपल्याला बनवून घ्यायची आहे. इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, 5-6 काजू घेतलेले आहे आणि 5-6 बदाम घेतलेले आहे. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असेल ते तुम्ही घ्यायचे. आणि नाही घातले तरी सुद्धा खीर ही पौष्टिकच बनते, पण अजून त्यात पौष्टिकपणा यावा म्हणून थोडेसे ड्रायफ्रुट्स आपण घालू शकतो. ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे, पण छान लागतात खिरीत घातले तर. आता बघा, मी इथे कढईत 1 ते 1.5 चमचा चांगलं तूप घालून घेतलेलं आहे. शक्यतो चांगलं तूपच वापरा, म्हणजे मग अजून छान आपली पौष्टिक पण होते आणि तुपाचा जो वास येतो ना खिरीला, तो खूप सुंदर येतो, खूप अप्रतिम येतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ड्रायफ्रुट्स थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत बनवून घ्यायचे. तुम्हाला जर मऊ ड्रायफ्रुट्स आवडत असेल, चावले जात नसतील, तर तुम्ही ज्यावेळेस खीर उकळायला ठेवतात ना, त्यावेळेस उकळल्यानंतर टाकले खिरीत तरी चालतील. पण मग आमच्याकडे जरा कुरकुरीत आवडतात, म्हणून मी काय केले, थोडेसे फ्राय करून घेणार आहे. थोडेसे असे लालसर झालेले आहेत, बदामी कलरचे. काढून घ्यायचे ड्रायफ्रुट्स. असे ड्रायफ्रुट्स घातले ना तर खिरीत खूप छान लागतात. आता त्याच तुपात आपल्याला बारीक केलेलं आपण टाकून घ्यायचंय खिरीचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे छान आता परतून घ्यायचंय. बघा, आता बघा, साधारणतः 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपण मस्त अशी खारीक ही परतून घेतलेली आहे. किती छान परतली गेली आहे. आपण जसं भाज्यांसाठी ग्रेव्ही परततो ना तेल सुटेपर्यंत, तशीच आपल्याला काय करायची आहे, खारीक आपण जे तूप टाकलेले आहे ना, तर त्या कडेला तूप सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. याने काय होतं, जी खारीक असते ना ती खमंगपणा, वास येतो तिचा खूप सुंदर असा, जसा खवाचं कसं होतं तशीच आपली खारीक छान अशी परतली जाते आणि खूप सुंदर आपली खीर तयार होते. थोडासा वेळ दिला ना तर खूप सुंदर असा आपला पदार्थ तयार होतो. बघा, छान अशी आपली खारीक आता परतून झालेली आहे.
वासही खूप सुंदर येतो, कलरही खूप सुंदर आलेला आहे बघा. दूध मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले, म्हणजे आपली मिक्सरची जी राहिलेली खारीक होती ती पण निघून गेलेली आहे. आणि आता तुम्हाला घट्ट पातळ कसं हवं, खीर तुम्हाला कशी आवडती तसं तुम्ही दूध घालून घ्यायचंय. मी ते अर्धा लिटर दूध घालून घेतेय. दूध छान मी तापवून घेतलेलं आहे आणि साई सहज घालते. वा, बघा किती छान अशी आपली खीर तयार झालेली आहे. इथे तुम्ही साखर आणि गुळ काही वापरू शकता, पण जर डायबिटीस असेल तर मग फक्त डायबिटिक पेशंट असेल तर त्यांच्यासाठी फक्त खारकीची खीर छान होते. त्याला पण एक गोडवा असतो. बघा मी फक्त 4च चमचे मी साखर घेतलेली आहे. 4 चमचे फक्त साखर घालून घेणार आहे. आता मीडियम गॅसवर आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. 1 चमचा मी इथे वेलची जायफळाची पूड टाकून घेतलेली आहे. माझ्या याच्यात साखर मिक्स आहे म्हणून. तुमच्या याच्यात जर तुम्ही जर फक्त वेलची आणि जायफळ वापरणार असाल तर फक्त अर्धाच चमचा आपल्याला वापरायचा आहे, नाहीतर मग कडू लागू शकतो. वेलची जायफळाची पूड कशी करायची मी याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा. बघा खिरीला उकळी आली बारीक की आपल्याला टाकून घ्यायचे त्यात ड्रायफ्रुट्स. मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे. आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.